बाळापूर तालुक्यात दरवर्षी बियाण्याच्या कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते। यावर्षी देखील कांद्याच्या बियाण्याची भरपूर प्रमाणात लागवड करण्यात आल्याने शेती भागात कांद्याची शेती डोलताना दिसत आहे। मात्र या देखाव्यामागे एक चिंताजनक वास्तव दडले आहे, ते म्हणजे परागीकरण। फुले उमलूनही अपेक्षित प्रमाणात परागीकरण होत नसल्याचे चित्र समोर आले असल्याने परागीकरणासाठी अत्यावश्यक असलेल्या मधमाशा फिरत नसल्याची कांदा परागीकरणात लक्षणीय घट कारणीभूत असल्याचे शेतकऱ्यांचा अंदाज करीत आहेत। पूर्वी फुलोऱ्यावर मधमाशांचा सतत गुणगुणाट ऐकू येत होता, मात्र आता कांद्याच्या शेतात शांतता जाणवत असल्याचे पाहावयास मिळत असल्याचे शेतकरी सांगतात। तज्ज्ञांच्या मते ही समस्या केवळ स्थानिक नसून व्यापक पर्यावरणाच्या बदलण्याचे घातक आहे। रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर, हवामानाची अनियमितता, अवकाळी पाऊस, तापमानाचे चढ-उतार आणि नैसर्गिक अधिवासांचे नष्ट होणे यामुळे मधमाशांची संख्या कमी होत असल्याचे मत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत। जनअभियान न्यूज प्रतिनिधी संतोष काळे, वाडेगाव।